गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गृह व्यवस्थापन म्हणजेच होम मॅनेजमेंट या विषयामध्ये प्रकरण 5 कौटुंबिक संसाधने यामध्ये आपण आज बघणार आहोत संसाधनाची वैशिष्ट्य. त्याआधी आपण या प्रकरणामध्ये म्हणजेच कौटुंबिक संसाधनामध्ये सुरुवातीला बघितलेलं आहे संसाधने म्हणजे काय, तसेच संसाधनाच्या व्याख्या आणि त्याचबरोबर संसाधनाचे वर्गीकरण बघितलेलं आहे. संसाधनाचे वर्गीकरणमध्ये त्यामध्ये 2 प्रकार आहेत किंवा 2 प्रकारे वर्गीकरण केले गेलं आहे, जे की मानवीय संसाधने आणि अमानवीय संसाधने. त्यानंतर आज आपण बघणार आहोत संसाधनाची वैशिष्ट्य. आता संसाधनाची वैशिष्ट्य काय आहेत, म्हणजे जे मानवीय आणि अमानवीय संसाधने आहेत ते कशा पद्धतीने वापरले गेले पाहिजेत किंवा आपले ध्येय साध्य करत असताना त्या संसाधनाचा उपयोग कशा पद्धतीने केला गेला पाहिजे. आता संसाधनाची वैशिष्ट्ये यामध्ये बघूयात. संसाधनाचा आणि गृह व्यवस्थापनाचा घनिष्ठ संबंध आहे. संसाधनाच्या व्यवस्थापनामुळे संसाधनाचा योग्य वापर करता येऊ शकतो. संसाधनाच्या व्यवस्थापनामुळे म्हणजे की जसं की वेळ असेल, पैसा असेल, नॉलेज असेल, स्किल असेल, याचं तुम्ही जर मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केलं तर त्याचा वापर योग्य पद्धतीने करता येऊ शकतो. त्याचप्रमाणे संसाधनाच्या योग्य वापरामुळे त्याचे व्यवस्थापन चांगले करता येते. म्हणजे जे वेळ असेल, म्हणजे मानवीय किंवा अमानवीय संसाधने असेल, त्याचा योग्य जर वापर केला तर व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने करता येतं. संसाधनाच्या व्यवस्थापनाकरता प्रत्येक व्यक्तीला संसाधनाची वैशिष्ट्य माहिती असणे आवश्यक आहे. तर संसाधनाचं व्यवस्थापन करायचं असेल तर प्रत्येक व्यक्तीला संसाधनाची वैशिष्ट्य माहीत असणे आवश्यक आहे. त्यामध्ये संसाधनाची वैशिष्ट्य खालीलप्रमाणे आहेत. पहिलं आहे संसाधने उपयुक्त असतात, दुसरं संसाधने मर्यादित असतात, तिसरं संसाधने परस्पर संबंधित असतात आणि चौथं सर्व संसाधनांना व्यवस्थापन प्रक्रिया लागू करता येते. त्यामध्ये पहिलं बघूया, संसाधने उपयुक्त असतात. उपयुक्तता हे सर्व संसाधनाचे मूलभूत वैशिष्ट्य आहे. संसाधने म्हणजे अशी गोष्ट की ज्याद्वारे आपल्याला कार्य करता येते किंवा ध्येय साध्य करता येते. म्हणजे की एखादा विद्यार्थी असेल, विद्यार्थ्याचं ध्येय असेल की मला परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवायचा आहे, तर त्यासाठी त्याला जे संसाधन म्हणजे की टाईम असेल, नॉलेज असेल, स्किल असेल, या संसाधनाचा वापर करावा लागतो आणि ते करत असताना त्याची उपयुक्तता लक्षात घ्यावी लागते. संसाधने म्हणजे अशी गोष्ट की ज्याद्वारे आपल्याला कार्य करता येते किंवा ध्येय साध्य करता येते. जसं की मी आता उदाहरण सांगितलेलं आहे की विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये पास व्हायचं असेल तर त्यासाठी त्याच्याकडे असलेले जे संसाधने म्हणजे नॉलेज असेल, स्किल असेल, टाईम असेल, तर ह्या संसाधनाचा वापर त्याला चांगल्या पद्धतीने किंवा त्याचं व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीने करता आलं पाहिजे, जेणेकरून त्याचे ध्येय ते साध्य करू शकतो. संसाधनाची ही परिभाषाच उपयुक्तता हे वैशिष्ट्य स्पष्ट करते. विशिष्ट ध्येय किंवा विशिष्ट परिस्थितीच्या अनुषंगाने संसाधनाची उपयुक्तता ओळखता येऊ शकते. विशिष्ट परिस्थिती किंवा विशिष्ट ध्येय जर तुम्हाला साध्य करायचं असेल किंवा ते साध्य करत असताना संसाधनाची उपयुक्तता ओळखता येऊ शकते. विशिष्ट परिस्थितीत एखादे संसाधन महत्त्वाचे किंवा प्रमुख संसाधन म्हणून वापरले जाते, तर इतर संसाधने सहाय्यभूत संसाधने म्हणून भूमिका निभावतात. उदाहरणार्थ, उपकरणाच्या खरेदीस पैसा हे संसाधन प्रमुख असते, तर परीक्षेत ज्ञान किंवा हुशारी प्रमुख संसाधन म्हणून काम करते. तर जर तुम्हाला उपकरणाची खरेदी करायची असेल, म्हणजे की घराशी संबंधित काही वस्तू घ्यायच्या असतील, तर त्या ठिकाणी काय होतं की पैसा जो आहे किंवा पैसा हे संसाधन प्रमुख मानलं जातं. आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत परीक्षेत जर विद्यार्थ्यांना परीक्षेत पास व्हायचं असेल किंवा प्रथम क्रमांक मिळवायचा असेल तर त्यासाठी त्याला ज्ञान आणि हुशारी हे प्रमुख संसाधन म्हणून वापरावं लागतं. एखाद्या विशिष्ट उपयुक्तता ओळखल्याशिवाय त्याला संसाधन म्हणता येत नाही. तर प्रत्येक ध्येय किंवा प्रत्येक व्यक्तीचे कार्य करत असताना आपण संसाधनाचा वापर करत असतो किंवा उपयोग करत असतो. हा उपयोग किंवा याची उपयुक्तता सर्वांना लक्षात आली पाहिजे. त्यानंतर आहे संसाधने मर्यादित असतात.
आता काही संसाधने हे मर्यादित असतात आणि त्याचा वापर आपल्याला मर्यादित करावा लागतो. सर्व मानवीय व अमानवीय संसाधने मर्यादित असतात. काही संसाधनांची उपलब्धता इतर संसाधनांपेक्षा कमी असते, म्हणूनच त्याचा काळजीपूर्वक उपयोग करणे गरजेचे असते. आता मानवीय आणि अमानवीय संसाधने मर्यादित असतात, म्हणजे की वेळ असेल, पैसा असेल, नॉलेज असेल, भौतिक वस्तू असतील, हे सगळे मर्यादित असतात. त्यामुळे त्याचा काळजीपूर्वक उपयोग करणे गरजेचे असते. याकरताच व्यवस्थापन प्रक्रियेचे ज्ञान आणि उपयुक्तता माहिती असणे गरजेचे असते. जर तुम्हाला घर घ्यायचं असेल, गाडी घ्यायची असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला पैसा हे प्रमुख संसाधन आहे. मग त्याचा मर्यादित वापर करणं किंवा मर्यादित विचार करणं की आपल्याकडे किती पैसा आहे किंवा त्या गोष्टीची आपल्याला किती आवश्यकता आहे, तर याचा विचार करणं गरजेचं असतं. त्यासाठीच व्यवस्थापन प्रक्रियेचे ज्ञान आणि उपयुक्तता माहीत असणे गरजेचे असते. विशिष्ट ध्येयाच्या अनुषंगाने संसाधनाची मर्यादा ओळखावी. संसाधनाची मर्यादा व्यक्तिपरत्वे बदलत असते, तर संसाधनाची मर्यादा ही व्यक्तीनुसार बदलत असते. संसाधनाच्या मर्यादा 2 प्रकारे असतात. एक परिमाणात्मक मर्यादा आणि दुसरी गुणात्मक मर्यादा. त्यामध्ये पहिला आहे परिमाणात्मक मर्यादा. सर्व अमानवीय संसाधनांना परिमाणात्मक मर्यादा असतात. परिमाणात्मक मर्यादा सहज मोजता येण्यासारख्या असतात. उदाहरणार्थ, व्यक्ती किंवा कुटुंबाजवळ उपलब्ध असलेला पैसा, वेळेसारख्या मानवीय संसाधनाला परिमाणात्मक मर्यादा असते. जसे प्रत्येक व्यक्तीला तिचे दैनंदिन व्यवहार पार पाडण्यासाठी 24 तासच उपलब्ध असतात, तर प्रत्येक व्यक्तीकडे 24 तास असतात. त्या 24 तासामध्ये प्रत्येक व्यक्तीचे कार्य हे वेगवेगळे असू शकते. तर त्या 24 तासामध्ये आपल्याकडे जो असणारा वेळ आहे, त्या वेळेमध्ये मॅनेजमेंट करणं किंवा त्या वेळेचा फायदा घेणं, त्याचा उपयोग करणं, हे याचं मॅनेजमेंट किंवा याचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे. तर वेळ हे एक मानवीय संसाधन आहे आणि त्याचा परिमाणात्मक उपयोग करणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे गुणात्मक मर्यादा. सर्व संसाधनांना गुणात्मक मर्यादा असतात. अशा मर्यादा मोजणे कठीण असते. अशा मर्यादा प्रत्येकाने ओळखाव्यात व जाणून घ्याव्यात. उपयुक्तता, आरामदायकता, टिकाऊपणा इत्यादी वैशिष्ट्याच्या बाबतीत गुणात्मक मर्यादा वेगवेगळी असते. आता उपयुक्तता म्हणजे की आपण जे संसाधन वापरणार आहे किंवा त्याचा वापर करू शकतो, तर त्याचा उपयोग काय आहे, त्याची उपयुक्तता किती आहे. तसेच आरामदायकता म्हणजे की एखादं कार्य केल्यानंतर आपल्याला त्या गोष्टीतून आरामदायकता मिळवता येते. किंवा टिकाऊपणा म्हणजे की एखादी वस्तू घेतली असेल किंवा एखादी गोष्ट असेल, तर त्याचा टिकाऊपणा, ती वस्तू किती काळ टिकू शकते इत्यादी वैशिष्ट्यांच्या बाबतीत गुणात्मक मर्यादा वेगवेगळी असते. निर्णय घेताना प्रत्येकाने संसाधनाच्या गुणात्मक मर्यादा लक्षात घेणे आवश्यक आहे. तर निर्णय घेत असताना प्रत्येकाने संसाधनाच्या म्हणजे की वेळ असेल, पैसा असेल, नॉलेज असेल, स्किल असेल, भौतिक वस्तू असतील, तर त्याचा गुणात्मक मर्यादा लक्षात घेणं आवश्यक असतं. कुटुंबातील सदस्यांजवळ असणारी योग्यता आणि प्रवृत्तींना देखील काही मर्यादा असतात. तसं घरातील किंवा कुटुंबातील प्रत्येक सदस्यांजवळ असणारी योग्यता, ॲबिलिटी किंवा प्रवृत्ती देखील काही मर्यादा असतात. म्हणजे जो ॲटिट्यूड असतो, प्रत्येक व्यक्तींचा ॲटिट्यूड असेल किंवा ॲबिलिटी असेल, ती देखील एक मर्यादा असते. या मर्यादा व्यक्तीच्या जन्मजात योग्यता व प्रशिक्षणावर अवलंबून असतात. तर काही व्यक्तीकडे ही जी कला आहे किंवा जो ॲटिट्यूड आहे किंवा ॲबिलिटी आहे, काम करण्याची क्षमता आहे, तर ती योग्यता जी आहे ती जन्मजात असू शकते किंवा प्रशिक्षणावर अवलंबून असते. जसं की काही विद्यार्थ्यांना जन्मजात काही स्किल्स असतात, तर काही स्किल्स हे म्हणजे ट्रेनिंग घेतल्यानंतर ते डेव्हलप होऊ शकतात. जसं की एखाद्या विद्यार्थ्याकडे किंवा एखाद्या विद्यार्थ्याचा आवाज चांगला असेल, तर हे स्किल त्याचं जन्मजात असू शकतं. तसेच काही विद्यार्थी असेल की त्यांना खेळामध्ये आवड असेल, पण त्यांना तो खेळ एकदम व्यवस्थित किंवा परफेक्ट जमत नसेल, तर तो विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन
किंवा ट्रेनिंग घेऊन ते जी कला आहे किंवा स्किल आहे ती आत्मसात करू शकतो. काही लोकांजवळ असलेली जन्मजात योग्यता प्रशिक्षणाने वाढविता येऊ शकते, परंतु काही लोकांजवळ अशी योग्यता नसल्यास कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण अशी योग्यता वाढवू शकत नाही. तर काही लोकांजवळ किंवा विद्यार्थ्यांजवळ जन्मजात एखादी कला नसेल, स्किल नसेल, तर त्या प्रकारचे प्रशिक्षणही देऊन काही फायदा नसतो किंवा प्रशिक्षणाची योग्यता वाढवू शकत नाही. त्यामुळे काही स्किल्स असे असतात की ते जन्मजात असतात आणि ते पुढे आत्मसात केले जातात, किंवा काही विद्यार्थ्यांकडे एखादं स्किल नसेल तर तो विद्यार्थी किंवा ते व्यक्ती प्रशिक्षण घेऊन, ट्रेनिंग घेऊन ते स्किल वाढवू शकतात. त्यानंतर आहे संसाधने परस्पर संबंधित असतात. ध्येयांची पूर्तता करण्याकरता सर्वसामान्यपणे आपल्याला एकापेक्षा अधिक संसाधने किंवा अनेक संसाधनांची एकत्रितरित्या गरज असते. तर ध्येयांची पूर्तता करण्याकरता म्हणजे ध्येय साध्य करायचं असेल तर सर्वसामान्यपणे आपल्याला एकापेक्षा अधिक संसाधने किंवा अनेक संसाधनांची एकत्रितरित्या गरज असते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला संगणक वर्गाला जायचे असेल तर त्याला किंवा तिला संसाधनाची एकत्रित गरज असते. जसे की फी भरण्यासाठी पैसे, जास्तीचा वेळ, ऊर्जा आणि संगणक असे दिसून येते. आता यामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे की त्या उदाहरणामधून दिसतं की याच्यामध्ये मानवीय आणि अमानवीय दोन्ही संसाधन एकत्रितरित्या वापरलेले आहेत. जसं की एखाद्या व्यक्तीला संगणक शिकायचं आहे, कम्प्युटरचा क्लास लावायचा आहे, तर त्यासाठी त्याला लागणारा वेळ असेल, म्हणजे हे मानवीय संसाधने झाले. वेळ असेल, ऊर्जा असेल, तर मानवीय संसाधने. अमानवीय संसाधने जसे की पैसा असेल, म्हणजे अशा दोन्ही मानवीय आणि अमानवीय संसाधने एकत्रितरित्या वापरले जातात किंवा त्याची गरज भासते. एखाद्या व्यक्तीला संगणक वर्गाला जायचे असेल तर त्याला किंवा तिला संसाधनाची एकत्रित गरज असते, जसे की फीकरिता पैसे भरणे, जास्तीचा वेळ घालवणे, तसेच ऊर्जा आणि संगणक म्हणजे यामध्ये स्वतःची ऊर्जा खर्च केली जाते. तसेच संगणक म्हणजे की कम्प्युटरचा वापर करणे. असे दिसून येते की एका संसाधनाची बचत केल्यास दुसरे संसाधन जास्त वापरले जाते किंवा उपयोगात येते. एका संसाधनाचा उपयोग दुसऱ्या संसाधनाच्या उपयोगावर परिणाम करू शकतो. एखाद्या संसाधनाची कमतरता किंवा अतिशय अल्प प्रमाणात असलेली उपलब्धता ठरविलेल्या ध्येयाच्या प्राप्तीवर परिणाम करू शकते. उदाहरण दिलेलं आहे की रेडीमेड ड्रेस विकत घेण्यापेक्षा ड्रेस घरी शिवल्यास पैशांची बचत होऊ शकते. आता या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुमच्याकडे जे संसाधन आहे किंवा संसाधनाचा वापर करायचा आहे, त्या ठिकाणी तुम्ही एखाद्या संसाधनाची कमतरता किंवा अतिशय अल्प प्रमाणात जर त्याची उपलब्धता किंवा बचत करायची असेल तर तुम्ही उदाहरणार्थ दिलेलं आहे की रेडीमेड ड्रेस विकत घेण्यापेक्षा तुम्ही ड्रेस मटेरियल घेऊन तो ड्रेस घरी शिवू शकता. या ठिकाणी काय होतं की पैशांची बचत होते, परंतु वेळ व ऊर्जा जास्त वापरली जाते. तर यामध्ये काय होतं की तुम्ही जर ड्रेस घरी शिवणार असतील तर त्या ठिकाणी तुमचा वेळ आणि तुमची ऊर्जा जास्त वापरली जाते, आणि जर रेडीमेड ड्रेस घेतला तर त्या ठिकाणी तुमचा जो वेळ आहे आणि ऊर्जा म्हणजे सेव्ह होते की तुम्ही त्या ठिकाणी ती किंवा ते ऊर्जा खर्च होऊ शकत नाही किंवा केली जात नाही. कुटुंबातील सदस्यांजवळ असलेल्या जन्मजात कौशल्य व योग्यतेचा उपयोग करून स्वतःचा व्यवसाय सुरू केल्यास पैसा जास्त मिळेल, ज्यामुळे ध्येय साध्य करण्यासाठी उपकरणे व सेवा उपलब्ध होऊ शकतात. तर या ठिकाणी बघा की तुमच्याकडे जे स्किल आहे, नॉलेज आहे, तर त्याचा वापर केला तर तुम्ही कोणतेही एक संसाधन किंवा कोणत्याही एका संसाधनाची बचत करू शकता. जसं की गृहिणी असेल तर गृहिणीकडे खूप स्किल आहे, स्वयंपाकाचं स्किल असेल, गृह सजावट करायचं स्किल असेल किंवा घरकामं जे करायचे स्किल असतील, तर त्या ठिकाणी ती म्हणजे घरकाम करण्यासाठी बाईचा वापर करणं किंवा एखाद्या मोलकरणीचा वापर करण्यापेक्षा ती स्वतः ते कार्य करत असेल तर त्या ठिकाणी काय होतं की तिचा पैसा वाचला जातो, आणि पण त्यामध्ये तिचं काय होतं की जो वेळ आणि ऊर्जा आहे ती त्यामध्ये खर्च होऊ शकते.
आणि जर मोलकरीण लावली तर त्यामध्ये त्या गृहिणीचा वेळ किंवा जी ऊर्जा आहे ती बचत होऊ शकते. तर अशा पद्धतीने की तुमच्याकडे जे संसाधने आहेत किंवा संसाधनाचा वापर करणार आहे ते योग्य रीतीने करता आलं पाहिजे. त्यानंतर आहे सर्व संसाधनांना व्यवस्थापन प्रक्रिया लागू करता येते. जे सर्व संसाधने आहेत अमानवीय किंवा मानवीय संसाधने, तर त्याला व्यवस्थापन प्रक्रिया लागू करता येऊ शकते. बऱ्याच वेळा व्यक्ती किंवा कुटुंबाजवळ असलेली संसाधने मर्यादित असतात. तर काही वेळेस व्यक्ती किंवा कुटुंबाजवळ जी संसाधने आहेत ती मर्यादित असू शकतात. जसं की पैसा असेल, काही व्यक्तींकडे पैसा हा मर्यादित असतो, तर काही व्यक्तीकडे पैसा भरपूर असतो पण वेळ नसतो. तर अशा काही संसाधने हे मर्यादित असतात आणि ते प्रत्येक व्यक्तीजवळ किंवा कुटुंबाजवळ असतात. तसेच साध्य करावयाची ध्येय असंख्य असतात. म्हणजे ती की तुम्हाला तुमचे जे ध्येय आहेत ते ध्येय भरपूर आहेत किंवा ध्येय खूप असंख्य आहेत. पण त्या ठिकाणी तुमचे संसाधन मर्यादित आहे, कमी आहेत. तर त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थापन म्हणजे जेवढे संसाधने आहेत तुमच्याकडे त्याचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे. जरी तुमचे ध्येय असंख्य असतील तरी अशा वेळी व्यवस्थापन प्रक्रिया उपयुक्त ठरते. मग त्यावेळेस काय होतं की तुम्हाला मॅनेजमेंट करता आलं पाहिजे की आपल्याकडे पैसा कमी आहे आणि आपले ध्येय असंख्य आहेत. तर त्या ठिकाणी व्यवस्थापन प्रक्रिया उपयुक्त ठरते. म्हणजे की कोणत्या गोष्टीला आपल्याला पैसा किंवा पैसे खर्च करायचे आहेत किंवा कोणती अशी गोष्ट आहे की त्या ठिकाणी आपण पैसे खर्च न करता ते कार्य करू शकतो. तर याचं व्यवस्थापन तुम्हाला करता आलं पाहिजे. संसाधनाची गरज आणि उपलब्धतेतील दरी भरून काढण्यासाठी व्यवस्थापन प्रक्रिया सहाय्य करते. आता संसाधनाची गरज आणि उपलब्धतेतील दरी भरून काढण्यासाठी व्यवस्थापन प्रक्रिया सहाय्य करते. काळजीपूर्वक विचाराने योग्य निर्णय घेऊन उत्तम नियोजन आणि वेळेच्या नियंत्रणामुळे संसाधनाची उपयुक्तता वाढविता येऊ शकते. म्हणजे की एखादं कार्य करायचे, ते कार्य करत असताना किंवा ध्येय साध्य करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काळजीपूर्वक विचार करावा लागतो, योग्य निर्णय घ्यावा लागतो. तसेच उत्तम नियोजन म्हणजे की मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने आणि वेळेच्या नियंत्रणामुळे संसाधनांची उपयुक्तता वाढविता येऊ शकते. उदाहरणार्थ कौटुंबिक अंदाजपत्रक केल्यामुळे अनावश्यक खर्च कमी करून खरेदीचा व बचतीचा प्राधान्यक्रम ठरविल्यास मदत होते. उदाहरणार्थ कौटुंबिक अंदाजपत्रक म्हणजे की आपण डायरी करतो आणि त्याच्यामध्ये मांडणी केली जाते की आपल्याला कोणत्या गोष्टीवरती किती खर्च करायचा आहे. घरातील काही वस्तू घ्यायच्या असतील म्हणजे गृह सजावट करण्यासाठी असेल किंवा किराणा सामान असेल किंवा कपडे असतील, तर याचं अंदाजपत्रक केलं जातं आणि त्या अंदाजपत्रकामध्ये आपण काय करतो की कोणत्या गोष्टीवरती किती खर्च द्यायचा आहे, जास्त द्यायचा आहे की कमी द्यायचा आहे. काही व्यक्ती बघा की ते खाण्याकडे म्हणजे की जो आहार आहे त्या आहारावरती जास्त खर्च करतात, तर तेच व्यक्ती कपड्यांवरती कमी खर्च करतात. त्यामुळे कौटुंबिक अंदाजपत्रक केल्यामुळे अनावश्यक खर्च कमी करून खरेदीचा व बचतीचा प्राधान्यक्रम ठरविण्यास मदत होते. तर यामध्ये की कोणत्या गोष्टीला कोणत्या वस्तूला आपल्याला महत्त्व द्यायचं आहे किंवा त्याचा उपयोग किती आहे याचं मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन करता आलं पाहिजे. अशा अंदाजपत्रकाचे मूल्यांकन कौटुंबिक उत्पन्न, बचत व गुंतवणूक वाढविण्याचे मार्ग सुचवते की आपलं कौटुंबिक उत्पन्न किती आहे आणि त्यानुसार आपल्याला मॅनेजमेंट करायचं असतं. त्यातून बचत किती होऊ शकते, गुंतवणूक वाढविण्याचे मार्ग त्यातून सुचवले जातात. त्याचप्रमाणे व्यवस्थापन प्रक्रियेच्या उपयोगाने सर्व संसाधनाची उपयुक्तता किंवा उपयोगिता वाढविता येऊ शकते. तर व्यवस्थापनाच्या प्रक्रियेमुळे किंवा व्यवस्थापन प्रक्रियेच्या उपयोगाने सर्व संसाधनाची उपयोगिता वाढविता येऊ शकते. संसाधनाच्या वरील मूलभूत वैशिष्ट्या व्यतिरिक्त अजून काही वैशिष्ट्य आहेत.
अशा पद्धतीने 4 व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये आपण बघितलेली आहेत. त्यानंतर कौटुंबिक संसाधनाच्या उपयोगावर परिणाम करणारे घटक हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. थँक्यू.